नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत शब्दांच्या जाती म्हणजे पार्ट ऑफ स्पीच. आता या ठिकाणी तसं बघायला गेलं तर पार्ट ऑफ स्पीच हे खूप आहेत, म्हणजे नाऊन आहे, प्रोनाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. पण आज आपण या ठिकाणी बघणार आहोत फक्त नाऊन. आता हा जो नाऊन आहे, आता नाऊन म्हणजे नेमकं काय किंवा नाऊनबद्दल आपण चर्चा जेव्हा करतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी हे माहिती पाहिजे की नाऊनचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत. नाऊन म्हणजेच नाम आहे आणि मग त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, त्याची डेफिनेशन काय आहे, ही आपण अगदी सविस्तर आणि उदाहरणासहित बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, शेवटपर्यंत बघा. खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, सगळं एकत्र या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि बाकीचे जे कुठले पार्ट ऑफ स्पीच आहेत, प्रोनाऊनपासून ते इंटरजेक्शनपर्यंत, त्या सगळ्यांचे पण अशाच पद्धतीने सिरीज तयार केली जाणार आहे. त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी चॅनलवरती अपलोड होणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. चला तर मग आपण सुरू करूया आपला पुढचा टॉपिक, नाऊन. अ नाऊन नेम्स अ पर्सन, प्लेस, थिंग्स ऑर आयडिया. म्हणजे याचा अर्थ की एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, ठिकाण आणि त्याची जी एक ओळख सांगणारी जो शब्द किंवा त्याची जी ओळख असते तिला आपण नाम असं म्हणतो मराठीमध्ये, हो की नाही. मग ते कोणत्याही वस्तूला असू दे. आता तुम्ही बघू शकता की निसर्गामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी नाव आपण दिलेलं आहे. मग ती लहान असो, मोठी असो, बरोबर आहे. म्हणजे जी कुठली विजिबल, आता इथं हेच नाही बरं का, ज्या गोष्टी दिसतात त्यांनासुद्धा नावं आहेत आणि ज्या दिसत नाहीत त्या भावभावना, विचार, त्यांनासुद्धा आपण काही दिलेले आहेत, काही नावं दिलेली आहेत. मग त्यालाच नाऊन असं म्हणतात. आता इथे एक्झाम्पल, मी एक जनरल एक्झाम्पल दिलेलं आहे की नाऊन म्हणजे, आता इथं डेफिनेशन नंतर तुम्ही बघू शकता. एक्झाम्पलमध्ये आहे डॉग, कॅट, हॉर्स, स्टुडंट, टीचर, ॲपल, मेरी वगैरे. या सगळ्या गोष्टींना म्हणजे जे काही त्यांची ओळख आहे, त्यांना ज्याही गोष्टींनी ओळखलं जातं तर त्याला नाम असं म्हटलं जातं, नाऊन म्हणतात. आता त्याचे प्रकार आहेत. आता त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं टाईप ऑफ नाऊन्स मी दिलेले आहेत. कॉमन नाऊन आहे, प्रॉपर आहे, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे, कॉन्क्रंट नाऊन आहे, काउंटेबल आहे, नाऊन अनकाउंटेबल नाऊन आहे, कंपाऊंड नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, सिंग्युलर नाऊन आणि प्लुरल नाऊन. आता या ठिकाणी आपण एक एक नाऊन, त्याची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल बघणार आहोत. आता कॉमन नाऊन. कॉमन नाऊन म्हणजे काय? अ कॉमन नाऊन नेम्स एनी पर्सन, प्लेस, थिंग ऑर आयडिया. किंवा कॉमन नाउन्स आर नॉट कॅपिटलाइज अनलेस दे कम ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. एक्झाम्पल टीचर, बेसबॉल ऑर सिटी. कॉमन नाऊन आहे ते. कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम. म्हणजे आपण इथं एखाद्या पर्टिक्युलर, म्हणजे गाव, ते गाव आहे, दिस इज विलेज, हो की नाही, देर इज अ विलेज, या पद्धतीने. म्हणजे इथं या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की कॉमन नाऊन या ठिकाणी एका पर्टिक्युलर गोष्टीबद्दलच सांगितलेलं असतं. टीचर, हो, पण त्या टीचरचं प्रॉपर नाव तुम्ही नाही घेतलेलं आहे, पण टीचर म्हणता, होय की नाही. देर इज अ टीचर, ओके, किंवा टीचर इज देअर, या पद्धतीनं जे असतं त्याला तुम्ही काय म्हणू शकता, कॉमन नाऊन असं म्हणू शकता. म्हणजे या ठिकाणी जी एक ओळख आहे, कोण आहे तिथे, तर टीचर आहेत. पण कोणत्या आहेत हे कधी कळणार, हा एक वेगळा नाऊनचा प्रकार आहे. पण कॉमन नाऊन म्हणजे हे समजलं तुम्हाला. मग याच्यामध्ये कॉमन नाऊनमध्ये तुम्ही अजून एक बघू शकता की रेफर टू द जनरल, नॉन स्पेसिफिक पर्सन, प्लेस, थिंग ऑर आयडिया. इथं तुम्ही कुठंही स्पेसिफिक असं रेफर नाही करू शकत की हेच प्लेस आहे आणि तेच प्लेस आहे. ठीक आहे. आता आपल्या गावाचं जर नाव घेतलं तर इचलकरंजीमध्ये भेळ खूप चांगली मिळते, ठीक आहे. पण इचलकरंजीमध्ये प्रॉपर कोणत्या ठिकाणी, प्रॉपर आपण जर ठिकाण शोधायचं म्हटलं तर तो एक नामाचा वेगळा प्रकार आहे. लक्षात येतं का? म्हणजे या ठिकाणी तुम्ही इथं प्रॉपर किंवा स्पेसिफिक अशा पद्धतीचं आयडिया किंवा प्लेस किंवा थिंग असं नाही सांगू शकत. त्याचे परत इथे एक्झाम्पल्स तुम्हाला दिसत आहेत. पीपल आहे, स्कूल, बुक अँड हॅपीनेस. ओके. मग आता कॉमन नाउन्स डू नॉट नेम एनिथिंग स्पेसिफिक. मी परत तेच सांगते तुम्हाला. दिस वर्ड
वर्ड्स आर नॉट कॅपिटलाइज. कॅपिटलाइज म्हणजे विशेष करून किंवा अशी ठसठशीत अशी ओळखच ते सांगू शकत नाही आहेत, पण आपल्याला ते जुजबी माहिती देतात किंवा जुजबी नाम म्हणून ओळख करून देतात. त्या कन्सेप्टला तुम्ही कॉमन नाऊन म्हणू शकता. पुढचा एक प्रकार आहे तो प्रॉपर नाऊन आहे. प्रॉपर नाऊनमध्ये तुम्ही बघू शकता, जसं मगाशी आपण कॉमन नाऊनमध्ये बघितलं की प्लेस आहे, पीपल आहे, थिंग आहे. हो की, पण कोणता प्लेस हे की नाही. मग आता या ठिकाणी प्लेसमध्ये मी म्हणाले त्या पद्धतीने प्लेसेसमध्ये तुम्ही वेगवेगळे प्रकार, म्हणजे आता ह्याच्यामध्ये तुम्ही पीपल प्लेसेसमध्ये न्यूयॉर्क आहे, एशिया आहे, ते घेऊ शकता. त्याच्यानंतर पीपलमध्ये तुम्ही पर्टिक्युलर एखादं नाव आहे, सरिता, गीता, वनिता या पद्धतीची जी नावं आहेत ते घेऊ शकता. किंवा मग टीचर जर म्हणत असाल तर कोणत्या सब्जेक्टच्या आहेत त्या, इंग्लिश सब्जेक्ट टीचर असं किंवा मॅथ्स सब्जेक्ट टीचर या पद्धतीनं. आणि थिंग जर असेल तर तुम्ही कोणत्या वस्तूबद्दल बोलत आहात हे तुम्ही या ठिकाणी सांगता. इट इज कॉल्ड प्रॉपर नेम. आता इथं प्रॉपर म्हणजे नेम आहेत किंवा प्रॉपर नाऊन जे आहे त्याचे अजून एक्झाम्पल्स मी या ठिकाणी दिले आहेत. पर्सन असेल म्हणा किंवा प्लेस आहे किंवा थिंग्ज आहेत. मग थिंग्समध्ये तुम्ही एखादी गोष्ट आहे, एखादी वस्तू आहे, तर त्या वस्तूला पर्टिक्युलर ती वस्तू तिथून उचल. अरे हो, पण वस्तूचं नाव काय? पेन्सिल आहे, पट्टी आहे, टेबल आहे, बॅग आहे, ट्री आहे, बॉक्स, लाईन, या सगळ्या थिंग्ज येणार आहेत. मग प्लेसेसमध्ये तुम्ही बघू शकता स्कूल, स्टेशन, विलेज, सिटी, टाऊन, चर्च, हॉस्पिटल, गार्डन, पार्क, हे सुद्धा एक्झाम्पल्स त्याच्यात आहे. पर्सनमध्ये मग बॉय आहे, गर्ल, मॅन, वुमेन, टीचर, फादर, डॉक्टर यासारखे जे सगळे आहेत त्यांना काय म्हणू शकता तुम्ही? पर्सन. मग हे सगळे एक्झाम्पल कोणते झालेले आहेत? प्रॉपर नाऊनचे झालेले आहेत. आता इथं पुढचा प्रकार आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन इज द नेम ऑफ समथिंग दॅट वी कॅन ओनली थिंक ऑफ ऑर फील. अजून व्यवस्थित समजून घ्या बघा. नेम्स टू इंडिकेबल कन्सेप्ट ऑर क्वालिटी दॅट कॅनॉट बी रेकग्नाइज ऑर एक्सपिरियन्स्ड. म्हणजे या नावाची ही क्वालिटी आहे किंवा ह्या नावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही आपले जे 5 सेन्स आहेत की नाही, पंचेंद्रिय आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्ही यांना फीलच नाही करू शकत, पण ती गोष्ट एक्झिस्ट करते, पण ती विजिबल नाही आहे. अशी कोणती गोष्ट आहे? तिला ज्या नावाने ओळखलं जातं त्या नावाच्या प्रकाराला किंवा त्या नामाच्या प्रकाराला तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणू शकता. ठीक आहे, किंवा तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणायचं. जसं याच्यामध्ये तुम्ही ते ऐकू शकत नाही, स्मेल घेऊ शकत नाही, त्याचा टेस्ट नसतो, त्याला टच करू शकत नाही किंवा ते बघू शकत नाही, पण ती गोष्ट आहे. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा असे जे कोणते नाऊन आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लव आहे, ब्रेव्हरी आहे, हॅपीनेस आहे, एक्साइटमेंट आहे, टॅलेंट आहे, फ्रेंडशिप आहे, हेल्थ आहे, वेल्थ आहे, नॉलेज आहे, चाइल्डहूड आहे. हे जे काही शब्द आहेत हे शब्द एका फिलिंगला एक्सप्रेस करतात. ओके, पण ते आहेत आहे की नाही. म्हणजे लव किंवा प्रेम, हेट, एक्साइटमेंट, ओके, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहू शकत नाही किंवा पंचेंद्रियांनी आपण फील नाही करू शकत, पण त्या गोष्टी एक्झिस्ट करतात आणि त्याला एक ओळख आहे आणि ती म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ठीक आहे. आता पुढचा प्रकार आहे कॉन्क्रंट नाऊन. आता इथं कॉन्क्रीट नाऊन ऑन अदर हँड कॅन बी अ डिटेक्टेड अँड फेल्ट विथ द 5 सेन्स. अगदी त्याच्या अपोजिट, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या अगदी अपोजिट आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो? आपण जे नाऊनचे प्रकार बघत आहोत की नाही ते एकमेकांना अपोजिट आहेत. त्यांच्यामध्ये आपण डिफरन्सिएशन करू शकतो खूप सहज. जसं मगाशी कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊनमध्ये, तसं आता ॲब्स्ट्रॅक्ट आणि कॉन्क्रंटमध्ये. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन हे आपण फील करू शकत नाही, पण आता हा जो प्रकार आहे म्हणजे कॉन्क्रंट, याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? ती गोष्ट फील करू शकता 5 सेन्सनी. इथं इथं दिलेलं आहे बघा. इज अ पर्सन, प्लेस, थिंग दॅट कॅन बी अ ऑब्झर्व बाय वन ऑफ द 5 सेन्स. दिस नाउन्स आर फिजिकली. ओके, तुम्ही फिजिकली त्या गोष्टीला काय करू शकता? फील करू शकता. जे 5 सेन्स आहेत या सेन्सच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता? त्या गोष्टी अनुभवू शकता. इट इज कॉल्ड कॉन्क्रीट नाउन. आता याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही इथे या ठिकाणी बघू शकता. ॲपल आहे, ट्री आणि बुक. तर दुसऱ्या सर्कलमध्ये मी ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये पीस, लव, आयडिया. हो की नाही? म्हणजे यामध्ये दोघांच्यामध्ये जर तुम्ही डिफरन्स केलं किंवा डिफरन्सिएशन आपण जर केलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनशी रिलेट करणाऱ्या जे कुठले वर्ड्स आहेत ते विजिबल तर नाही आहेत,
पण ते एक्झिस्ट करतात. आणि कॉन्क्रीट नाऊनमध्ये तुम्ही बघू शकता की तिथं त्या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, फील करू शकतो किंवा त्या आपण 5 सेन्सनी ऑब्झर्व करू शकतो. पुढचं आहे काउंटेबल नाऊन. आता काउंटेबल नाऊन कन्सिस्ट ऑफ पीपल, प्लेस दॅट आर आयडियाज दॅट कॅन बी अकाउंटेड. किती सोपं. काउंटेबल म्हणजे जे काउंट करता येतात असे, म्हणजे जे मोजता येतात अगदी साध्या पद्धतीनं 1, 2, 3. मग ते कोणत्याही रेशोमध्ये बरं का, म्हणजे फक्त 1, 2, 3 यामध्येच नाही, तर तुम्ही वजनी मापामध्ये सुद्धा या ठिकाणी म्हणजे किलोग्रॅम, 1 किलो, 2 किलो या पद्धतीने पण ते काउंट करू शकता तुम्ही. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही हे काउंट करू शकता. जसं की तर ॲपल आणि बुक दिलेले आहेत, 1 बुक, 2 बुक, 3 बुक या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ते काउंट करू शकता. ठीक आहे, पण पुढचा एक प्रकार आहे अनकाउंटेबल. आता अनकाउंटेबलमध्ये आर इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट्स अँड कॅनॉट बी काउंटेड. आता इथं हे काउंट करता येत नाही, म्हणजे तुम्ही 1, 2, 3 या पद्धतीने काउंट करू शकता का, हे नाही करू शकत. आपण साखर 1 आहे, 2 आहे, 3 आहे असं नाही, मग तिचं 1 kg आहे, 2 kg आहे असं म्हणू शकता तुम्ही. दूध आहे 1, 2, 3 या पद्धतीने तुम्ही काउंट करू शकता का, नंबरनी काउंट करू शकता का, नाही, नथिंग. म्हणजे इथं हाही प्रकार तुम्हाला क्लिअर होतो की जे काउंटेबल आहेत ते काउंटेबल नाऊन जे काउंट करता येतात, 1 ॲपल, 2 ॲपल या पद्धतीने 1, 2 हे काउंटेबल नाऊन आहेत. आणि अनकाउंटेबल नाऊन आहेत की जे लिक्विडी आहेत किंवा जे या ठिकाणी वजनी मापांमध्ये सांगितले जाऊ शकतात, त्याला काय म्हटलं जातं, अनकाउंटेबल नाऊन. ठीक आहे, तर पुढचा प्रकार तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कंपाऊंड नाऊन. कंपाऊंड नाऊन इज अ नाऊन दॅट includes 2 or more than 2 words by mixing them in a single noun. म्हणजे कंपाऊंड म्हणजे तुम्ही मराठी आपल्या व्याकरणामध्ये ना एक प्रकार आहे जोडाक्षरी शब्द आणि जोड शब्द. जोडाक्षरी शब्दांमध्ये आपण बघू शकतो शब्द हा जोड अक्षरी झाला, पण आरडा ओरडा होय की नाही, हे जे शब्द आहेत किंवा मग अजून एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघू शकतो की झाडे झुडपे. ओके, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे शब्द आहेत ते जोड शब्द आहेत. मग हे जे जोड शब्द म्हटले जातात की नाही, तर ते जे शब्द आहेत म्हणजे यालाच काय म्हटलं जातं, कंपाऊंड नाऊन असं सांगितलं जातं. आता कंपाऊंड नावाची जी व्याख्या आपण डेफिनेशन बघितली की 2 or more than 2 words बाय मिक्सिंग देम इन अ सिंगल नाऊन. एकाच वर्डमध्ये किंवा एकाच नाऊनमध्ये त्यांनी 2 or more than 2 2पेक्षा जास्त वर्ड्स या ठिकाणी एकत्र करून एकच शब्द बनवला जातो, एकच नाऊन बनवला जातो, त्याला तुम्ही काय म्हणू शकता या ठिकाणी, कंपाऊंड वर्ड. बाथरूम. ओके, किंवा इथे एक्झाम्पल बरेच दिलेत मी. होमवर्क, होम आणि वर्क मिळून होमवर्क हा वर्ड तयार झालेला आहे. रेन आणि बो हा एकत्र करून रेनबो झालेला आहे. पासवर्ड. ओके, तर पास आणि वर्ड मिळून पासवर्ड तयार झालेला आहे. नोट आणि बुक याच्यावर नोटबुक तयार झालेला आहे. मग हे जे सगळे वर्ड्स आहेत की नाही ते कंपाऊंड वर्डमध्ये येतात. आता इथे मी थोडंसं चित्राच्या रूपाने तुम्हाला सांगितलं आहे. मून आणि लाईट हे 2 वेगवेगळे शब्द आहेत, पण मूनलाईट हा एक जो वर्ड तयार होतो, हा जो वर्ड आहे तो तुम्ही काय म्हणू शकता, कंपाऊंड वर्ड आहे. की होल आणि त्याच्यापासून वर्ड बनला की होल. आता की होल हा जो एक वर्ड आहे तो कंपाऊंड वर्ड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पॅनकेक. पॅन आणि केक या 2 शब्दांपासून तयार झालेला पॅनकेक हा वर्ड आहे तो कंपाऊंड वर्डमध्ये येतो. ठीक आहे, आता पुढचा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाऊन. आर द वर्ड्स सिंगल थिंग्स दॅट आर मेड अप of more than one person, place, animal, thing or idea. Words like the flock, crowd या. ओके, आता इथं मी एक्झाम्पल नाही सांगू, तुम्हाला डेफिनेशन आधी सांगते. कलेक्टिव्ह नाऊनमध्ये या ठिकाणी हा प्रकार आहे की जसं आपण एखाद्या शब्दसमूहाला, आता मराठी व्याकरणाचाच परत मी आधार घेते, जो शब्दसमूह असतो त्याला एक नाव असतं, बरोबर आहे. शब्दसमूहाला एक नाव असतं. जसं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मराठीमध्ये पण शब्दसमूहांचे वेगवेगळे प्रकार जर बघितलं तर किल्ल्यांचा जुडगा. ओके नाही, अनेक किल्ले एकत्र आल्यानंतर त्या एका विशिष्ट किल्लीच्या त्या समूहाला तुम्ही काय म्हणता, किल्ल्यांचा जुडगा म्हणता. हो की नाही, ज्यावेळी चाव्या अनेक एकत्र येतात तेव्हा. किंवा मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो की अनेक खेळाडू एकत्र आले तर त्या खेळाडूंचा काय होऊ शकतो, संघ होऊ शकतो. सेम याच पद्धतीने याच
याला आपण मराठीमध्ये शब्दसमूह असं म्हणतो. ठीक आहे, काही समूहदर्शक शब्द असतात. जसं आता इथं आहे फुलांचा असेल तर अनेक फुलं एकत्र आली तर फुलांचा झुबका तयार होतो किंवा भाकऱ्यांची चवड असते. अगदी सेम त्याच पद्धतीने इंग्रजीत सुद्धा याच गोष्टीला म्हणजे या शब्दसमूहाला समूहदर्शक शब्द असं आपण त्याला म्हणतो. तर इथं त्यांनी कॉलेक्टिव्ह नाउन्स म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे समजून घ्यायला खूप मी सोप्या पद्धतीने सांगते. मग इथं सुद्धा इंग्रजीमध्ये जे असे हे समूहदर्शक शब्द आहेत तोही एक नामाचा प्रकार आहे. आता इथं याने जे राजे आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे, डेन्सिटी ऑफ किंग्ज म्हटलेलं आहे, ड्राफ्ट ऑफ लेक्चर्स म्हटलेलं आहे, फॉक ऑफ टुरिस्ट म्हटलेलं आहे, टीम ऑफ वर्कर्स म्हटलेलं आहे. ओके, द पॅक ऑफ थीव्ज आहे, हे की नाही. म्हणजे या ठिकाणी जे कलेक्टिव्ह नाउन्स आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा समूहदर्शक शब्दांचाच एक प्रकार मांडला गेलेला आहे. म्हणजे इथं सामूहिक एका विशिष्ट समूहाला दर्शवायचं असेल एका शब्दामध्ये त्याला तुम्ही कलेक्टिव्ह नाउन म्हणू शकता. पुढचा खूप सोपा आहे, सिंग्युलर. आता सिंग्युलर रेफर टू वन पर्सन, प्लेस ऑर थिंग. एक आणि एकच असेल तर त्याला आपण सिंग्युलर नाउन म्हणतो. मग कॅट आहे, हाऊस आहे, मँगो आहे, सिंग्युलर आहे, एकवचनी, हो की नाही. त्याच्यानंतर पुढं आहे प्लुरल म्हणजे अनेक वचनी, रेफर मोअर दॅन वन पर्सन, प्लेस ऑर थिंग. म्हणजे कॅट्स आहे, हाऊस आहे आणि मँगोज आहेत. पण आता इथं एक शेवटी मला एक सांगायचं आहे की सिंग्युलर आणि जे प्लुरल आपण करतो त्याच्यामध्ये करत असताना काही नियम तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. मोस्ट ऑफ द नाउन्स ॲड यस फॉर्म्स प्लुरल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा गैरसमज असतो की एखादा वर्ड दिला की त्याच्या शेवटी यस लावलं किंवा अगदी यस लावलं की चला तो काय होतो अनेक वचनी होऊन जातो आणि आपण ते लिहू शकतो. पण तसं नाही, तसं करू शकत नाही आपण. त्याला काही नियम आहेत. मग आता त्यातला पहिला तुम्ही बघू शकता, वन दॅट एंड विथ द SH. SH म्हणजे समजा त्या ठिकाणी पुश असेल, PUSH हा जर वर्ड आला त्याच्या शेवटी SH आहे किंवा CH असेल किंवा X असेल. X म्हणजे आता तुम्ही बघू शकता बॉक्स आहे किंवा ज्याच्या शेवटी Z आहे जसं बीज असे जर शब्द आले किंवा ज्याच्या शेवटाला नुसता यस आहे, बरोबर, ऑलरेडी यस आलेला आहे हां, तर त्या शब्दांच्या शेवटी तुम्हाला ES लावायचा आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे नाउन एंड्स विथ द वोवेल्स प्लस वाय. आता इथे या ठिकाणी एखादा वर्ड असेल त्याच्या जर शेवटी किंवा त्याचा जो एंड आहे तो वाय किंवा ओवेलनी जर होत असेल तर तुम्ही यस लावायचा आहे. नाउन्स एंड विथ द कॉन्सोनंट प्लस वाय असेल म्हणजे कॉन्सोनंट आणि वाय जर असेल त्याला शेजारी म्हणजे वायच्या आधी कॉन्सोनंट म्हणजे AEIOU हे आपले 5 स्वर आहेत, हो की नाही. तर या 5 स्वरांच्या व्यतिरिक्त जे राहतात त्यांना कॉन्सोनंट असं आपण म्हणतो. त्यापैकी जर कुणी आणि प्लस वाय जर आलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तिथं आय ॲड करू शकता किंवा या ठिकाणी ES ॲड करू शकता. म्हणजे इथं पुढचा नियम आहे नाउन्स दॅट एंड्स विथ F ऑर FE. F किंवा FE असेल तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी VES असं लावायचं आहे शेवटी, म्हणजे त्याचं प्लुरल होतं. नाउन एंड्स विथ द वोवेल्स, जर ते एंड ओवेलनी त्याचं एंड जर ओवेलनी होत असेल प्लस ओनी होत असेल, ओके, तर या ठिकाणी तुम्ही यस लावायचं आहे. आणि नाउन्स एंड्स विथ द कॉन्सोनंट प्लस ओ. आता इथं तुमच्या लक्षात येते का बघा, वाय आणि ओच्या बाबतीमध्ये सेम जवळजवळ नियम लागू होतो. म्हणजे ज्यांचा शेवट वायनी झालेला आहे पण त्याच्या अगोदर ओवेल आलेला आहे तर तुम्ही यस लावायचं आहे. आणि ज्यांच्या शेवटी वाय प्लस कॉन्सोनंट आहे किंवा मग ओ प्लस कॉन्सोनंट आहे तिथे तुम्ही एस लावायचं आहे. ठीक आहे, तर मला असं वाटतं की आपण जे आज नाउनचे वेगवेगळे प्रकार, एक्झाम्पल्स आणि त्याचबरोबर सिंग्युलर त्याच्यानंतर प्लुरल याचे जे काही नियम आपण बघितले ते तुम्हाला समजले असतील. माझ्या व्हिडिओवरती, माझ्या चॅनलवरती तुम्ही कंटिन्यू राहा. पुढचेही असेच आपण जे काही पार्ट ऑफ स्पीच आहोत ते शिकणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या चॅनलवरती येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ऑल द बेस्ट.